नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास. आपला खंड चाललाय तिसरा. भाग आहे पहिला. महाभारत कथा लेखन. अतीव शौर्य, अहंकार, मद, लालसा, प्रेम, त्याग, मत्सर, द्वेष, आदर, क्रोध, निष्ठा या सर्व भावनांनी भरलेली भारतीय पर्व आता संपली होती आणि एक अमीट शांती सर्वत्र नांदत होती. पण ऋषीमुनींची अध्ययन, अध्यापन, चिंतन, मनन, तपादी पर्व मात्र अखंड सुरूच होती, सुरू राहणारच होती. आपले शिष्य, त्यांचा शिष्य परिवार यांच्याकडून वेद, उपनिषद, षड्दर्शनं, स्मृती, पुराणं, मंत्रशास्त्र यांचं संगोपन, संवर्धन संपूर्ण भारतवर्षात कसं होत आहे हे पाहण्यासाठी महर्षी व्यासांची ही अविरत भ्रमंती सुरूच होती. त्यांनी सर्वत्र ज्ञानदानासाठी, विचारमंथनासाठी, जनांच्या आसनासाठी एक मंच सदैव तयार ठेवलेला सांगितला होता. त्यासमोर शिष्य समुदायांना बसण्याची व्यवस्था केली होती. त्या मंचाला त्यांच्या शिष्यवरांनी व्यासपीठ असं नाव दिलं होतं. महर्षी व्यास प्रत्यही अशा विविध व्यासपीठांवर जाऊन प्रवचनं देत असत. विविध मुनींच्या आश्रमाकडे जाताना त्यांचा नागरी जीवनाशीही संबंध येत होता. रोजच्या जीवन संघर्षाला तोंड देताना सर्वसामान्य जनतेला राजकीय, सामाजिक स्तरावर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचं फार लवकर विस्मरण होतं किंवा घडून गेलेल्या या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात फारसं स्थानही नसतं हे त्यांच्या आता ध्यानी आलं आहे. सत्य असत्याच्या संघर्षात अंतिम विजय सत्याचाच होतो. सज्जन जरी दुर्जनांकडून सर्वस्वी लुटले गेलेले तरीही अखेर त्यांना न्याय मिळून दुर्जनांचाच कसा विनाश होतो, तसंच धनदौलत, सत्ता, शक्ती आणि शौर्य यामुळे मदोन्मत्त झालेले स्वतःचाच कसा सर्वनाश ओढवून घेतात, हे महत्त्वाचं ईश्वरी नियम स्थापित होण्यासाठीच भगवंतांचा अवतार झाला आहे. त्यांनी स्वतः बऱ्याच दुष्टांचा पृथ्वीवरील भार दूर केला आहे. तसंच नीतिमान सृजनांचा दुर्जनांशी संघर्ष करायला लावला. त्या संघर्षात सृजनांचे भगवंत पाठीराखे झाले. मात्र सुष्ट आणि दुष्टांच्या या संघर्षात लाखोंच्या आयुष्याचा होम झालेला आहे. भगवंतांनी तर स्वतःच्याच कुलाला समाप्त केलं आहे. पण एवढं घडूनही कालांतराने लोकसमाज त्या गोष्टींना विसरत चालला आहे. भारतीय युद्धप्रसंगी झालेले भगवान अर्जुन संवाद, भीष्म युधिष्ठिर संवाद, यक्ष युधिष्ठिर संवाद इत्यादी सर्व विश्वासाठी अखंड मार्गदर्शक ठरणारे अनमोल नीती संवाद होते आणि ते काळाच्या आकाशात विरून जायला नको. त्याचं महात्म्य जनमानसांवर चिरंतन बिंबलं गेलं पाहिजे. यासाठी काय करावं? महर्षी व्यास अहोरात्र चिंतन करीत होते. त्यांच्या मनात आलं, जीवनाची सर्व रहस्य सामावलेला हा भारतीय इतिहास म्हणजे 5वा वेदच आहे. यात सर्व उपनिषदांचंही रहस्य सामावलं आहे. मानवांच्या ब्रह्मचर्याश्रमादी चारही आश्रमातले तसेच ब्राह्मण, क्षत्रिय आदी चारही वर्णांच्या कर्तव्यांचं, धर्म, अर्थादी चारही पुरुषार्थांचं, त्याचप्रमाणे उत्तम लोकव्यवहारासाठी आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्यवेद, गंधर्ववेद इत्यादी लौकिक ज्ञानाचंही यातून यथायोग्य दर्शन होऊ शकतं. आदिशक्तीने जसं आपल्याकडून एका वेदरशीचे 4 भागात विभाजन आणि व्यवस्थापन करून घेतलं, पुराणांचंही 18 महापुराणं, 18 उपपुराणं असं विभाजन आणि व्यवस्थापन करवून घेतलं, तसंच या 5व्या वेदाला म्हणजेच भारतीय इतिहासालाही आदिशक्तीने आपल्याकडून शब्दबद्ध करवून घ्यावं. तो इतिहास सारस्वताच्या रसमय स्वरूपात मांडला गेला पाहिजे आणि तो असा मांडला जावा की तो समाजातील सर्व स्तरांमधल्या आबालवृद्धांच्या मनावर सहजपणे कोरला जाईल. सर्वांसाठी ते जिव्हाळ्याचं अक्षरधन ठरेल. ज्या तळमळीने भगवंतांनी अवतार घेतला ती त्यांच्या अंतरीची तळमळ सर्वांच्या हृदयाला स्पर्श करेल. हे आदिशक्ती शारदा देवी, तुझ्या आशीर्वादाविना हे घडणं नाही आहे. तुझ्या कृपा प्रसादासाठी माझं मन आसुसलेलं आहे. अशी आदिशक्तीची प्रार्थना आकाशाकडे नजर लावीत महर्षी व्यास करायला लागले. आकाशाच्या निळाईत महर्षींना आदिशक्तीची आकृती विलसताना दिसली. तिचे बोल महर्षींच्या कानी आले, मी निरंतर तुझ्याजवळच आहे. तुझी अर्धांगी आरणी माझाच अंशावतार आहे. आदिशक्तीचे हे बोल ऐकून महर्षी व्यासांचं अंग रोमांचाने भरून गेलं.
विस्मयानंद त्यांच्या हृदयात मावेनासा झाला, कंठ दाटून आला आणि आरणीला बघताच आपल्या मनाला कशी असीम शांती लाभते आणि नवनवीन ज्ञानसाधनेस्तव आपण कसे लगेच सिद्ध होतो याचा उलगडा त्यांना झाला. तोच आदिशक्तीचे पुढले बोलही त्यांना ऐकू आले. हा जो भारतीय इतिहास तुला लिहायचा आहे त्यापासून तू स्वतः अलग नाहीच आहेस. तुझा आत्मा त्यात आहे. त्यामुळे तो इतिहास जीवनवाहिनीच्या प्रवाहासारखा तुझ्या मुखातून अविरत बाहेर येईल. तो ऐकून तसंच नेटकं लिहिणारा महान लेखनिक तुला पाहिजे, जो स्वतः ज्ञानाचा साठा असेल, कलांचा स्वामी असेल. अशा लेखनिकालाच तुझ्या बोलण्याचा वेगवान प्रवाह आत्मसात करून लेखणीतून उतरवता येईल. जसं आकाशाचं स्वच्छ प्रतिबिंब शांत निर्मल सरोवरात पडतं, तसे तुझे शब्दनशब्द जाणून घेऊन तो भुर्ज पत्रावर उतरवेल असा थोर लेखनिक विद्येचा देव श्री गणेशच होऊ शकतो. असं म्हणत आदिशक्तीचं रूप गगनात लुप्त झालं. तिच्या कथनाने भारावलेल्या अवस्थेत महर्षी व्यास आपल्या आश्रमात आले. आश्रमात असलेल्या अरणींची संपूर्ण आकृती ही एखाद्या दीपट ज्योतीसारखीच त्यांना भासली. त्यांच्याकडे पाहत मंद स्मित करीत आरणी देवी म्हणाल्या, भगवान, धर्म अधर्माच्या संघर्षात धर्माचा जय कसा होतो हे सिद्ध करणारा आपला भारतीय इतिहास आहे. आपल्या ब्रह्मसूत्रांचं लिखाण करायला ज्या गुंफेत गेला होतात ना, तिथेच आत्ता या जयाच्या इतिहासाचंही लेखन करणार आहात का? आरणीदेवींनी केलेल्या पृच्छेवर महर्षी व्यासांनी मान डोलावली. आपल्याकडून होणाऱ्या लिखाणाचं आरणीदेवींच्या मुखातून बाहेर पडलेलं जयाचा इतिहास हे नामाभिधान त्यांना खूपच आवडलं. तसंच आपण कुठेही एकटे जरी असलो तरी आपल्यासह आरणीदेवी असतातच हेही त्यांना जाणवलं. गुंफेकडे येता येता तिथे पसरलेला दिव्य प्रकाश पाहून महर्षी व्यासांना गणरायाचं गुंफेत आपल्या आधीच आगमन झालं असल्याची जाणीव झाली. लगबगीने पुढे होत महर्षींनी गणरायांच्या चरणांवर डोकं ठेवलं, त्यांचं पूजन केलं आणि त्या भक्त कल्पद्रुमाचं स्तवन करीत महर्षी म्हणाले, ब्रह्मन, बाळाच्या भुकेची जाणीव बाळाच्या आधी मातेलाच होते. तसंच आपण माझ्या हाकेआधीच इथे आलात. आपल्या नुसत्या दर्शनाने माझ्या अंतरी प्रतिभेचा स्रोत सुरू झाल्याचा अनुभव आता मला येतोय. माझ्या प्रत्येक शब्दांना अर्थ देणारे आपणच आहात. माझ्या श्रद्धेची फुलं मी आपल्याला वाहतोय. असं म्हणत महर्षी व्यासांच्या डोळ्यातील भावाश्रू श्री गजाननाच्या चरणांवर पडू लागले. त्यांना उठवीत गणराय म्हणाले, महर्षी, आपण या इतिहासाच्या प्रत्येक क्षणाचे साक्षी आहात. त्यामुळेच हे सारे क्षण पुनश्च प्रत्यक्ष अनुभवीत आपण बोला. आपला वाक्प्रवाह जराही थांबू नका आणि मीही तो माझ्या लेखणीच्या उंजळीत घेताना जराही थांबणार नाही. विघ्नहर्त्या परमेश्वराचे हे बोल ऐकताच महर्षी प्रथम डोळे मिटून क्षणभर शांत बसले. त्यांच्या मनाने या इतिहास लेखनाचा आराखडा तयार केला होता. तो त्यांच्यासमोर आला आणि हा नुसता इतिहासच नाही आहे, तर घटनांची जंत्रीही नव्हती, तर ते एक महाकाव्य होतं. साहित्यातल्या सर्व रसांचा परिपोष तर त्यात होताच, शिवाय जीवनाच्या अंतिम सत्याची, अध्यात्माची अनमोल रत्न त्यात झळकत होती. आणि ही सर्व रत्न वेचून सारस्वताचं महान शिल्प तयार होणार होतं. त्यात कुठेही सत्याचा अललाप नव्हता. कोणत्याही बाजूने केलेलं त्यात भाष्य नव्हतं, तर केवळ विलक्षण साक्षीभावच होता. यातल्या व्यक्तींचं केवळ त्या वेळचं वर्तन महर्षी व्यासांनी टिपलेलं नव्हतं, तर त्या प्रत्येकाच्या अंतराचं सखोल परीक्षण त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच हा इतिहास अतिशय सुस्पष्ट, स्वच्छ, पण तरीही रसाळपणे मांडायचा होता. मानवी जीवनात जे जे घडतं, घडू शकतं, ते सर्व या इतिहासात घडून गेलेलं होतं. प्रत्येकाच्या अंतरात असलेल्या सत्व, रज, तम या गुणांपैकी एका गुणाचं विशिष्ट प्रसंगी आधिक्य असतंच. त्याचप्रमाणे ती व्यक्ती वागते आणि या आपल्या गुणांना नियंत्रित ठेवणाऱ्याही व्यक्ती असतात. काही तर गुणातीतही होतात. अशा सर्व व्यक्ती या इतिहासात होत्या. त्यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तसा अचूक न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच या इतिहासाचं चित्रण आवश्यक आहे. यात जे नाही ते कुठेच नाही. आजच्या घडीला अनुलक्षून या इतिहास कथनाची सुरुवात व्हायलाच हवी आणि त्यामुळे त्यातले जिव्हाळ्याचा स्पर्श सगळ्यांना होईल. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विविध अंगाने इतिहास लेखन घडेल. या विचाराने महर्षी व्यासांनी राजांना वंदन करीत, तसंच सरस्वती देवीला वंदन करीत या जय नावाच्या इतिहास कथनाला प्रारंभ केला.
श्रीगणेशाय नमः। नारायणं नमस्कृत्य देवी सरस्वतीं नमस्कृत्य। बघता बघता त्यांचा अनुष्ठुप इंद्र वज्रादी चंद्रातील वाक्प्रवाह धो धो वाहू लागला. त्यांनी सृष्टीच्या आरंभापासून वर्णनाला सुरुवात केली. निष्प्रभेस्मिन् निरालोके सर्वतस्तमसावृते बृहदण्डमभूदेकं प्रजानां बीजमव्ययम्. सृष्टीच्या आरंभी जेव्हा कोणत्याही वस्तूला नामरूप नव्हतं, प्रकाशाची नामनिशाणी नव्हती, सर्वत्र अंधारच अंधार होता, त्या समयी एक खूप मोठं अंडे प्रकट झालं, जे संपूर्ण प्राणीमात्रांच्या अविनाशी बीज होतं. त्यातून त्रिदेव, गुरु, दक्ष, मनु, प्रजापती, आदित्य, वसु हे उत्पन्न झाले. देवतागणांनी समस्त मानवांच्या हितासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी अंशतः अवतार घेऊन पृथ्वीवरील दुर्जनाचा भार कमी करावा असा आदेश ब्रह्मदेवांनी देवतागणांना दिला. त्या आदेशानुसार देवतागणांचे अंशतः अवतार झाले आणि ब्रह्मर्षी आणि राजर्षी इत्यादी निर्माण झाले. ब्रह्मदेवांच्या मानपुत्रांपैकी मरीची हा एक आहे. त्याचे पुत्र कश्यप. कश्यपापासून संपूर्ण प्रजा निर्माण झाली. राजर्षीचं कुरुवंश, यदुवंश, भारतवंश, इक्ष्वाकू वंश इत्यादी राजवंश उत्पन्न झाले. त्याचबरोबर राक्षस वंशातून हिरण्यकश्यपादी असुरही उत्पन्न झाले. सूर असुराचा सनातन लढा चालूच राहिला. हे सांगत असताना आपले प्रपितामह ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि राजर्षी विश्वामित्र यांच्यातला संघर्षही महर्षी व्यासांनी कथन केला. पण जेव्हा ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांचा संयोग आला, त्यावेळी भगवान श्रीरामांच्या अवतार कार्याने पृथ्वीचं भाग्य कसं फुलून आलं हेही सांगितलं. आणि या वर्णनानंतर महर्षींनी आपले मातामह उपरिचर वसुराजे आणि आपली सत्यवती माता यांच्या अलौकिक कहाणीस सुरुवात केली. सत्यवती माता मीन मार्गाने अवतीर्ण झाली. मीन म्हणजे मासा. मासा प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. योगीराजही आपल्या प्राणाला म्हणजेच घेतलेल्या श्वासाला खाली जाऊ न देता सुषुम्ना नाडीमार्गे वर वळवतात आणि योगसिद्ध होतात. हाच मीन मार्ग आहे. कर्मयोगात निमग्न असलेल्या सत्यवतीचा ज्ञानयोगी महर्षी पराशरांशी संयोग झाला आणि तिला द्वैपायनासारखा अलौकिक पुत्र लाभला. पण हे सर्व सोडून तिला एका महान राजवंशाच्या रक्षणाचंही काम करावं लागलं. आपल्या मातेची स्थितप्रज्ञा त्या महर्षी व्यासांनी अनुभवली होती. तिला मनाने वंदन करीत महर्षींनी पुढील कथनास सुरुवात केली. महर्षी व्यासांच्याकडून कथनाची वर्षा होत होती आणि गणरायाकडून लिखाणाची सरिता वाहत होती. कुरुवंशाचा इतिहास वर्णन करताना महर्षी व्यासांनी कुरु राजाचाही बऱ्याच आधीच्या राजांचा इतिहास कथन केला आहे. त्या वंशाचे कुरुवंश या नावाप्रमाणे चंद्रवंश, पुरुवंश, भरतवंश अशी ही नावं विख्यात होती. या वंशाचा उगम थेट ब्रह्म्यापासून झालेला होता. ब्रह्मापासून अत्री, अत्रीपासून चंद्र, चंद्रापासून बुध, बुधापासून पुरुरवा, पुरुरव्यापासून आयु, आयुपासून नहुष, नहुषापासून ययाती आणि ययातीपासून पुरु हे राजे झाले. पुरुवंशात दुष्यंत, दुष्यंतापासून भरत आणि भरतकुलात कुरु हे राजे होते. कुरुकुलात प्रतीप राजा झाला. प्रतीप राजाचा पुत्र शंतनू, शंतनूला गंगापुत्र भीष्म, सत्यवती पुत्र चित्रांगद, विचित्रवीर्य हे पुत्र झाले. तर विचित्रवीर्यांचे वंशज म्हणून धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर झाले. धृतराष्ट्राचे 100 धातराष्ट्र आणि पंडूंचे 5 पांडव हे पुत्र होते. पांडवांचा एकमेव नातू परीक्षित आणि परीक्षिताचा पुत्र जनमेजय. एवढा हा वंशविस्तार, त्यातल्या ठळक राजर्षींच्या कथा, त्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गाथा, तसंच त्यात विलसणारी शास्त्र, अमौलिक तत्वमौतिक या सर्वांचा आढावा महर्षी व्यासांनी घेतला. आणि आजचा भाग आपण इथेच समाप्त करणार आहोत. ओम